समाधी उत्सव चालू आहे। आपण ज्या पवित्र नगरीत आहोत, या नगरीत कालच्या सप्तमीपासून तर आमोशापर्यंत अशी देवताच नाही की ती देवता आळंदीत येत नाही। कालची सप्तमी तर आमोशा नियम आहे यात्रेचा, उद्याच्या आमोशापर्यंत खरी यात्रेचा हा प्रसंग। असं एक पृथ्वीवर एक स्थळ आहे, ते स्थळ म्हणजे अलंकापूर। ह्या एवढ्या सप्तमी ते अमावस्यापर्यंत स्वर्गात अशी देवताच नाही। काय त्या देवतेची मायवेली, त्याला इथे याचा कंटाळा येतोय। त्या प्रत्येक देवतेला इथं कोणी आणीत नाही, त्या देवतेला यावं वाटतंय। म्हणजे कोण्याही देवाचा जरी भक्त असेल ना, कोण्याही देवाचा भक्त, त्यानं या एवढ्या दिवसात अलंकापुरात आळंदीत आला की त्याला त्याच्या आवडत्या देवाची पायधूळ त्याच्या अंगावर पडते। एखाद्या वेळेस तो देव कुठे असेल त्याला सापडणं शक्य नाही, तो त्याच्या भटकंतीत देवता असेल, पण एवढ्या अवस्थेत इतक्या कालामध्ये प्रत्येक देवता आळंदीत हजर आहे। म्हणजे तो कोण्याही देवाचा जरी उपासक असेल, गणपतीचा असेल, जगदंबेचा असेल, काही एखाद्या तीर्थाचा असेल, हे सर्व तीर्थ सर्व देवता या ठिकाणी हजर होतात। म्हणजे त्याची मनोकामना पूर्ण करण्याची ताकद या मातीत आहे। या मातीचे मालक माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे। तो उत्सव चालू आहे। महिमा सांगतो, एकदा माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे तीर्थयात्रे करता निघाले। काय त्यांचा महिमा सांगतोय, तीर्थयात्रे करता निघाले। गेलं पाहिजे यात्रेला। यात्रेला गेल्यावर माणसाचा अहंकार संपत असतो। आमच्या इथे एक माणूस होता, त्याला 3 मजली घर होतं आणि गावात सगळ्या लोकांना 1 मजली होतं। म्हणून पाहुणे राहुणे काही साखरपुडा काही काही असेल, लग्न कार्य मुंज वगैरे काही असेल तर मग तो त्याचं थोडंसं कानं उंचच चालायचे, है की नाही फकरू महाराज? ते आमच्या गावात होतं। तर ते कधी बैठकीत आपलं घर कसं काय बघा, चहाल नेत नव्हता, आपलं घर कसं काय बघा। आणि कधी कधी काही काहींचा प्याला नाही पाहिजे। तुम्हाला एक माहिती आहे का, निकृष्ट माणसांच्या धान्याला पण किडे लागत नाहीत, आणि सात्विक माणसानं त्याला औषध लावलं तरी पण किडे खाते। म्हणजे काहीचं अन्नच पवित्र असतं ना, काहीच्या धान्याला किडे पण लागत नाहीत। काय 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 मला वाटतंय आशयाच्या पंक्ती महाराजांनी घेतल्या नाही पाहिजे। हो हो, पण त्यानं पंक्ती देण्यासाठी आमचे लोक बुट उचलित का काय माहित त्याचे। विठाला 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 सात्विक शक्यतो तपासलं पाहिजे त्याची पंगत। अहो एका माणसाची 14 देशीचे दुकान, ते म्हणलं तुम्हाला पट्टी हे घेतो पंगत, म्हणलं माहिती दिंडीत नाही ना, आणि त्याचे दुकानं 14 देशीचे, त्यानं महाराष्ट्रातल्या किती बायका विधवा केल्या असतील सांगा ना। मी म्हणलं नको वा, तुझे पैसे नको, तुझे पैसे घेऊ तर मही मरायची। मी आरीच तर 75% बाहेर खातो, 25% खाचं तर ते व्हायचं नाही। मागणं पुढं फुफुटा उडक कशाला आगावपणा, तो नकोच गडे म्हणलं नको। हा हा, त्याचा बाप मेल्यावर फुकल्यावर देशीचा वास येत होता सरणातून। त्याचं काय आपल्याला पावणार आहे मला सांगा बरं तुम्ही? पाप लागतो, पाप लागतो। विठाला 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 यात्रेला गेलं पाहिजे अहंकार। त्याला मी असंच कीर्तनाच्या निमित्ताने एका गावात बसायला नेलं, बऱ्यापैकी शहर होतं, तर तिथं त्या माणसाचा 18 मजली बंगला होता। गाडीतून असं दिवस माळाता उतरल्यावर नेमकं त्याचं नशीब फुटकं, तितक्यात लाईन गेली कांगणे बुवा। ते उतरला, दरवाजाच्या तोंडाला लिफ्ट होती, त्याच्यात बसलं ना, आम्ही 18व्या मजल्यावर गेलो। ते म्हणला आपल्या घरासारखं घर दिसत ना महाराज, दिसत ना? अहो माझ्या घराला किती पायऱ्या आहेत महाराज, याला एक तर पायरी नाही। या सुंबळ्याला अक्कलत नाही ना मी त्याच्यात आलो म्हणून। काय होतं, काही ज्ञानच नसतं ना, है का नाही? काय त्याला पण त्याचा काय दोष आहे? संन्याशाला काय लुगड्याचा भाव कळाव, है का नाही? काही संबंधच नाही ना त्याचा। तितक्यात लाईट आली। बरं आहे राव, आपल्यापेक्षा घरात लाईट जरा शिल्लक बसलेली इथं, बाकी ठेवून घेऊन आपल्या घरासारखी नाही। त्या यजमानाला सांगितलं फेटा बांधून मी लिफ्टमध्ये जातो, महा इथं बॉईल जन खराब झालेला आहे अपघातात, याला जिनेवून आण।
तर ते म्हणलं महाराज तुमच्या संचेत. मी म्हणलं असू दे ना, आण आण. जरा आषाढ महिन्यातल्या शिदडावानी वळवळ करायला आणू दे आणू दे. मग जिन्याहून आणला तर त्यानं अर्ध कीर्तन ऐकलंच नाही. तर मी म्हणलं कस का? ते म्हणलं टोंगळे भरून आले, पिंढऱ्यातला जीव मांड्यात गेला, मांड्यातला कमरात गेला, कामरातला गळ्यात आल्यावर मेलो असतो. त्याच्यामुळं तिथूनच ऐकलं. म्हणलं किती पूछ आहे. जाऊ दिगडं म्हणला, मला आता आपल्या घराचं सगळं जिरालं. मग साधं एक गाव सोडल्याच्या नंतर दुसऱ्या गावात गेल्यावर घराचा गर्व जिरतोय. तर तीर्थयात्रा केल्यावर किती किती नाविन्य भेटत असेल, काय भेटत असेल, किती भेटत असेल. यात्रा केल्या पाहिजे, करावं यात्रा. पैसे असल्यावर चारीधामला गेलं पाहिजे, 12 ज्योतिर्लिंगाला गेलं पाहिजे. पण बापाची जमीन इकून गोव्याला गेला पप्याची माय घेऊन, कसं पुण्य लागन आहे का नाही? तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. माझ्या आळंदीतल्या मालकांचा मानस होता तीर्थयात्रेला जावं. भूतळीचे तीर्थे पाहावे नयनी, तीर्थावळी सांगते या भूतळावरचे तीर्थ पाहावं असा माझ्या मनाचा भाव आहे. या उद्देशानं, या अनुषंगानं यात्रेकरता माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय मालक निघाले. पण तुम्हाला एक माहिती आहे का, ज्याला त्याला ज्या क्षेत्रातला मित्र असा वाटतोय. तुम्ही अजून बी बघा, आता यात्रेत किती लोक सापडतील तुम्हाला, त्याच्या बनेली काढ्या असं वाटतंय मसुबाल सोडेले आलेत. कोणी अंगाव घेऊ नका. इथं इथं बनेली काढा, जर नाही सापडे तर मरुस्तर कीर्तन करायचो नाही. इथं कीर्तनात दिसणार आहेत, कीर्तनात बनेली काढ्या काहीच नाही गळ्यात. असलं तर लॉकेट असेल, काही असेल, पण माळ नसणारी कितीतरी दाखवतो. म्हणजे ज्या त्या क्षेत्रातले ते त्यांच्या त्यांच्या क्षेत्रासोबत येऊ शकते. पण एखादा सात्विक जर वारकरी असेल तर त्याला वारकऱ्यासोबतच वारीला जावंसं वाटतंय. तर ते ज्ञानोबा आहेत. तर ज्ञानोबारायांनी भाव प्रगट केला, आपल्याकडे सोबत कोणी यावं तर संत शिरोमणी नामदेवराय यावे अशी इच्छा प्रगट केली. तर मला असं वाटतंय नामदेवरायांना पंढरपूर सोडावंसं वाटत नव्हतं. विचारलं देवा मला का जा म्हणतो, मला का तुमच्या बऱ्यापैकी गोडशे प्रमाण आहेत बापू. आजच्या दिवस क्षमा असावी. हो, तुम्हालाही खूप पाठ येतं. तीर्थावळी बऱ्यापैकी पाठ आहे बापूंना, छान. मलाही वाचायचा नाद आहे. मला गाता नाही येतलं मग काय झालं. मग सांगितलं ना, भजे तळता येत नाहीत पण चांगले झालेले सांगता येतात. पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं नामदेवराय जा. निघाले वारीला, यात्रेला. उत्तर भारतात पोचले. महिमा सांगतोय महिमा. उत्तर भारतात ज्या वेळेला माऊली महावैष्णव ज्ञानोबा आणि नामदेवराय ज्या वेळेला तिथं पोचतात, तिथे एक यवन समाजाचा राजा होता. यवन म्हणजे मुस्लिम, मुसलमान जातीचा राजा. पण ह्या मुसलमान राजाकडे प्रधान होता. त्या प्रधानाचं नाव होतं चारुकीर्ती नावाचा प्रधान. इतिहास वाचा चांगल्या लोकांचा. काही काही लोक इतके पेपर वाचित, त्या पेपराच्या कोपऱ्यातली बातमी वाचू वाचू महिन्याला काच बदलेली चष्म्याची. इतकी बारीक, इतकी बारीक. त्याला असं वाटतं ते पेपर सगळा नाही वाचिल्या, आपण पैसे दिल्याचा आपल्याला ते असा अवमान वाटतो त्याला. चट कोपऱ्या कोपऱ्यातल्या सगळ्या बातम्या हलकट फालकट चट वाचित, ते चट वाचित बातम्या. पण इतिहास वाचणार नाही चांगल्या लोकांचा, ज्ञानेश्वरी वाचणार नाही, गाथा वाचणार नाही. आज तू काय केलं ना. चला, तो चारुकीर्ती नावाचा प्रधान आहे. तो क्षत्रिय आहे, तो हिंदू आहे. पण यवन राजाकडचा प्रधान होता. तुम्हाला एक माहित आहे का, बिरबल नावाचे 9 रत्नापैकी एक अधिकारी रत्न होते. हे सुद्धा यवन राजाकडेच होते. खरं तर बिरबल ब्राह्मण होते, विद्वान होते. तरी पण त्या राजाकडे ते एक दरबारातले एक पदभूषित होते. एक जणानं मला विचारलं, महाराज त्यांना विद्वान म्हणता, या चारुकीर्तीला विद्वान म्हणता, यांच्याकडे का राहत असतील. त्याला सांगितलं, दोन्ही राजाच्या काळात मी काही सरपंच नव्हतो, मी काही तिथला सरपंच नव्हतो. तरी पण
एक माझ्या फिरल्याच्या अभ्यासानं सांगतोय, ज्या वेळेला या देशावर इंग्रजांचं राज्य आलं त्यावेळेला इंग्रजाच्या फौजीमध्ये, त्या सैन्यामध्ये आपली बऱ्यापैकी हिंदूची लोक सैन्य भरती म्हणून करून घेतलं होतं. तर त्या इंग्रजाच्या काळात मोहन बुवा काही अधिकारी इतकी हलकट, इतकी हरामखोर, इतकी भडवी, इतकी नालायक, इतकी बुजदिल होती की ते अंतःकरणाला त्रास देत होती. म्हणून काडतूसाला गाईची चरबी लावायची गोरे बुवा, गाईची चरबी लावायची. आणि हिंदूला ती चरबी निषेध आहे. पण नाईलाजानं ते काडतूस हातानं तुटत नसायचं, ते दातानं तोडावं लागायचं. मग त्यावेळेला एका व्यक्तीने विचारलं, का हो तुम्ही हिंदू आहेत, मग तुम्ही ते काडतूस तोंडानं तोडता, त्याला गाईची चरबी आहे. ते एका कवीनं वर्णन केलंय, नच उलटे काळीज त्याचे परी शर्मिंदे अन्नाचे, नच उलटे काळीज त्याचे परी शर्मिंदे अन्नाचे. असं म्हणता येईल, बळेविना शक्ती बोलू नये. तो काळ होता, तो दरारा होता, राहावं लागायचं. मला सांगा, भीष्माचार्याला कळत नव्हतं दुर्योधन हलकट आहे म्हणून? दुर्योधन 9 गोष्टीनं हलकट होता. 9 गोष्टीनं. त्याच्यातली एक गोष्ट सांगतो, दुर्योधन किलिंबे होता. तरी पण अशा दुर्योधनाची बाजू भीष्माचार्यांनी घ्यावी का? काही लोक अडकलेली असतात. तर तसे या बादशाकडे बिरबल असतील आणि तिकडे चारुकीर्ती नावाचा प्रधान उत्तर भारतात होता. हुशार माणूस होता, सात्विक होता, सदाचारी होता. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय आणि नामदेवराय बघितल्याच्या नंतर चारुकीर्तीनं सांगितलं, जापना सरकार, हे महाराष्ट्र के बहुत बड़ी संत है, बोले फार मोठी संत आहे. आता तो जातीनं मुसलमान होता. क्या बोले चारुकीर्ती, कुछ भी बोलता बोले. देखो भला कैसे रहते थे, कपडे देखो. आता नामदेवरायची कपड्याची परिस्थिती साधी होती. सोंबाचा करदोडा रक्त्याची लंगोटी, सोंबाचा करदोडा रक्त्याची लंगोटी, वरची भौतिक श्रीमंती पाहिली तर नामदेवरायची श्रीमंती अशी होती. सुंबाचा करदोडा रक्त्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करी. मला वाटतंय याही मालकाचा पुरावा आहे. वारा पाणी मुसळधारा तेने रे मोडीले छपरा, तेने मोडीले छपरा. केळीवरी नारळी घर चंद्रमोळी, जाणत से आली नाम याची. ही भौतिक श्रीमंती. आणि आतली श्रीमंती सांगू का? ज्या दगडायला डॉक्टर साहेब कपडे घातले का महाराजजी, ते दगडच उचलून एकदा डालात घरी आणले, घरात कोणले. हे आमचे उधारी देत नाहीत म्हणून ते दगड जयस्वाल कोणले आतून. हे आपले गिराईक आहेत म्हणले, ते पैसे देत नाहीत. दार उघडून पाहिलं तर ते दगड सोन्याची. कोणाची ताकद? नामदेवरायांची. ही आतली श्रीमंती मरळकर.
आणि वरची श्रीमंती साधं साधं. आज त्याच्या अभंगावर कीर्तन करू करू आम्ही 2200 जोडे घालायलो, म्हणजे धोत्राचे म्हणायलो मी, धोत्राचे. हो, कीर्तनाच्या पैशावर जर 20,000चा बूट घालीत असल तर पुढच्या जन्मात त्याला चमडा करीन देव. विठाला विठाला विठाला. जे घोड्यावर बसला त्यानं पप्याची माय जागवायला पाकिट दिलं असेल, 20,000चा बूट घालायला नाही दिलं. आमचा एक मित्र दुकानात आला, म्हणला 19,000चा चष्मा घ्यायचा. मी म्हणलं उद्याच्याला आंधळा होशील. त्या बुवानं भागवतात पैसे दिले, तुला 19,000चे काचकुरं घ्यासाठी नाही दिले, सकाळच्याला आंधळा होशील. ते म्हणलं दुकानात गेलं की गुदगुद करायला डोळा. मी म्हणलं सुरू झालं पाय आंधळा वाचं लक्ष. हो, आणि मी म्हणलं ह्या 19,000चा लयच तुला जोर आहे तर पप्याच्या माईला झुंबरणी. हो, हे असं काही करू नको बरं. या पैशावर आगाव भोग घेतला की पुढच्या जन्मात स्टेजवर नाचणाऱ्या बाईच्या पायातले घुंगर करतोय देव. विठाला विठाला विठाला. नृत्या भयवास भय छंदावडंबरी जायते नाम पदाश्री संपदन्यासम औडंबरीं पदाश्रितम लोलकम नैवम गिरगावकर लिखितम. औडंबरी म्हणजे तमाशा, पदन्यास म्हणजे नाचणे, ज्या पायातलं लोलक म्हणजे घुंगरू. भोगवादी माणसाला असं करीत असतोय. म्हणून या पैशावर आगाव भोग नाही भोगायचे. विठाला. हा, विमानात बसून जा पण तीर्थयात्रेला जा. कीर्तनाच्या पैशावर विमानात बसून जर गोव्याला जात असेल तर तुला स्टेजवर नाचणाऱ्या बाईच्या पायातली घुंगरं करील. मी नाही सांगत, मार्कंडेयांचं वाक्य, पुराण वाचा तुम्ही. ही काय गिरगावकरांची जी आगिरी आहे का? मार्कंडे आणि लोमस सांगतात विठाला विठाला विठाला. चला, बादशाने चारुकीर्ती नावाच्या प्रधानाला सांगितलं, रे देखो मला कपडे देखो उनके साधे. तुम्हाला एक माहिती आहे का, 50 वर्षापूर्वी इतक्या क्वालिटीच्या कंपन्या नव्हत्या. पैसे होते लोकायला महाराज, पण अप्पा ह्या क्वालिटीचे धोत्र नव्हते. मला असं वाटतं घेताना धोत्र पिवळसर असायचे, गव्हाळ रंगाचे लालसर, आणि धुवून 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 गोरे गुरुजी मग ते पांढरे होत होते. त्याला नागमणीचे धोत्र म्हणायचे. आणि धुवाला काय होतं माहिती आहे का डॉक्टर साहेब, हे काळात मी पण नाही पाहिला आणि तुम्ही नाही पाहिला, पण मला जुनं वाचायचा नाद आहे आणि जुन्यापाशी बसायचा नाद आहे, म्हणून मला माहिती आहे. कांगणे बुवा साबणात दोऱ्यानं कापून घेत होते बळीभाऊ, दोऱ्यानं पाणी उकळायचं आणि त्याच्यात साबणाचा तुकडा टाकून त्याच्यातून धुत होते जोशी बुवा. इतकी परिस्थिती नाजूक होती. होती माणसं मोठाली होती. आता मला सांगा बरं, 700 वर्षापूर्वी काय असेल परिस्थिती, कसं धोत्र दिसत असेल ना साधं. माऊलींचे कपडे कसे असतील, हे काय महाराज आहेत म्हणे ते. आताचे महाराज अशा गाडीत पळाल्या बादशाह पण म्हणला असता, क्या महाराज लोग आहे रे. हो 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 हो, क्या क्या लोग आहे रे, क्या महाराज जी, तुम्हारे महाराष्ट्र क्या पंडित है. आणि हरिपाठ वाचायला लावल्यावर रिवस. हो, देखो भला क्या 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 इनके सामने पदवी कैसी लगी है, आचार्य पंडित जी शास्त्री कैसी पदवी लगी, क्या महाराज है तुम्हारे महाराष्ट्र के. आणि पदव्या टाकायला काय लागते, पदव्या टाकायला लावणारा हिंदून पत्रिका छापणारा मुसलमान, त्याला काय आता माझ्या नावा पुढे कोणत्या पदव्या टाकल्या तर पत्रिका थोडीच मळमळ करीती का, पत्रिकाला थोडीच उलटी होणार आहे. फक्त माझी लायकी नसताना जर ती पदवी टाकली तर बाळाला उलटावा. आपली लायकी नाही रे बाळा, तरी तू ह्या पुढे ती पदवी टाकली, अशा नाही टाकून. गौरवयासाठी स्वामी सेवेची कसोटी, त्या पात्रतेत असला पाहिजे त्याचा गौरव. काय माणूस आहेत म्हणे, काय महाराष्ट्र के बडे बडे संत, बडे संत, बडे संत, काय काय म्हणे. पण चारुकीर्ती नावाचा प्रधान इतका हुशार होता, त्यानं सांगितलं सरकार, मी या तोंडानं वर्णन करू शकत नाही तितके अधिकारी संत आहेत. चारुकीर्तीनं सांगितलं सरकार, ये जे संत है ना नामदेव नामक, इनके घर में एक सेविका आहे, दासी आहे. बोले दासी, जनाबाई नामदेवरायची दासी, दासी नाम याची, म्हणून या त्या नामदेवरायांच्या घरी दास्यत्व स्वीकारतात, त्यांची दासी म्हणून राहतात. पण त्या माऊलीनं गौरीला हात लावल्यावर गौरी सुद्धा विठ्ठल म्हणते. मला वाटतं हिंदी भाषेत तिला उपली म्हणतात.
म्हणजे त्यांच्या घरच्या दासीनं उपलीला हात लावल्यावर उपली विठ्ठल म्हणती, ही त्यांच्या घरी दास्यत्व करणाऱ्या बाईची ताकद आहे, तर नामदेवरायचा अधिकार किती मोठा असेल. अशा 4-2 गोष्टी सांगितल्या. आता चारुकीर्ती हा प्रधान काही सामान्य नव्हता ना. मोठी लोक साध्याला जवळ ठेवत नव्हते. जी मोठाली माणसं भंगाऱ्याला जवळ ठेवतात का, ती मोठाली माणसं कालांतरानं भिकारी होत असतात. म्हणून भंगिऱ्याला मोठाल्यानं जवळ ठेवलं नाही पाहिजे. तुम्हाला एक माहिती आहे का, जेवताना दुरून फुटका असावा का चांगला असावा. महाराज जर फुटका दुरून असेल तर चपाती येऊस तरच वरण गळून गेलं. चपाती तोडूनच खावं लागेल का नाही. मग जेवताना जर दुरण फुटका जमत नाही तर आपल्यासोबतचे फुटके माणसं चांगले असतात का, आहे का नाही. लिकीज माणसं कामाची नसतील. आणि एक सांगतो, ज्याला मोठं व्हायचं असेल त्यांनी मोठ्याचा कधी पण आदर करायचा. मोठ्यांचा आदर करणारी माणसं कधीच लहान होत नसतात आणि मोठ्यांचा अनादर करणारी कधीच माणसं मोठी होत नसतात. हा श्रुतीचा न्याय. विठाला विठाला विठाला. मला सांगा, चारुकीर्ती सारख्या वारकरी प्रधान, तो वारकरी होता बरं, वारकरी होता. एका साहित्यिकानं काढलेला इतिहास आहे. साहित्यिकाने, त्या साहित्यिकानं 19 वेळेस 1.5 महिना पंजाबला वास्तव्य केलं नामदेवरायचा अधिकार जाणून घेण्यासाठी. महाराष्ट्रात नामदेवराय सगळ्यांना माहिती आहेत, पण पंजाबमध्ये नामदेवराय किती मोठे होते. हो, कारण त्या पंजाबमध्ये एक वारकरी होता. त्या वारकऱ्याचा आज आपल्या याच्यात अभंग आहे. सुरदास आंधळा पंजाबी ब्राह्मण, पंजाबी ब्राह्मण. सुरदास आंधळा पंजाबी ब्राह्मण, पंजाबी ब्राह्मण. तेने सर्वेश्वर एक केला. पंजाबचे ब्राह्मण होते सुरदास. या सुरदासांची त्या काळातली ख्याती आहे. चारु कीर्ती भय प्रधानो यो यवनस्याधिष्ठितंति जायम कृतुसंगा भय व्यालाक्षायाम पदच्युता भय नाविन्ययो. ते सुरदास सांगतात. 19 चक्रा केल्या पंजाबला. त्याचं नाव शोधलं, त्याचं नाव होतं चारुकीर्ती. मला सांगा, जातीनं जरी मुसलमान होता पण वारकरी प्रधान ठेवल्यामुळे आज कीर्तनात त्याचं नाव निघल्या जाते. त्याचं नाव कीर्तनात निघल्या जाते. पण शक्यतो मोठी माणसं दुसऱ्याचं ऐकून कोणाला मोठं म्हणत नसतात. त्याचा अधिकार जाणतात, अधिकार जाणतात. तुम्हाला एक माहिती आहे का, रामेश्वर शास्त्रींनी तुकोबारायची आरती लिहिली. आधी नाही लिहिली. तुकोबारायचा अधिकार लक्षात घेतला आणि मग तुकोबारायचा अधिकार इतका मोठा होता की रामेश्वर शास्त्रीच्या लक्षात आलं, मी करूच काय. आरती लिहायला बसले, शाही दौतीतली शाही संपली, करावं काय. मग शेवटचं कडवलं येत असताना ज्या वेळेला शाही संपती त्यावेळेला टाक मांडी. जन्नुर्जंगा भैर व्याप्ती हो अशुद्धो भय स्थित. अशुद्ध म्हणजे रक्त, जन्नू म्हणजे मांडी. आणि मग त्या मांडीत टाक टोचला आणि रक्त लाल निघलं. लाल रंग हा प्रेमाचं प्रतीक आहे. आणि त्यानं आरती लिहिली, तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. पण कधी अधिकार लक्षात घेतल्यावर मोठी माणसं शक्यतो तुमच्या बात बताण्यावर गोरे गुरुजी दुसऱ्याला मोठं म्हणत नसतात आणि सहज मोठं म्हणल्यावर फजिती होत असती. ह्या गप्पा छप्पा हाणणारी माणसं काही बी आणतात. तू इतका रडा की आम्हाला वाटलं कोणाला अटॅकच आला काय लागणार. नाही म्हणला, मंगलाष्टकच असं रडत रडत म्हणतो. असं असतं वैर म्हणलं सुंबळ्या. लग्न लागलं ना, ती पोरगी लागलीच पळत आली. गोरे गुरुजी पळत म्हणजे परतनीला येत असती ना. मी आपलं रस्त्यालाच होतो. मी आणलं, बाई 50-60 आवताला डमणी भाकरीला तमाम मोकळे. काय नाही, माझ्या जीवनाचा सगळ्या लग्नाचा मंगळवार झाला. मी म्हणलं, युडीएस काय 50-60 आवताला. 60 आवतं म्हणजे 30, 60 बैल म्हणजे 30 आणि 50 म्हणलं तरी 25 नाना. पिपळगावच्या अन्न किती 25 आवतं. मग 25 आवतं ज्यायची तर चलते. तू आकाश काय मंगळवार झाला. जाऊ द्या म्हणले महाराज. आणि डमणी भर भाकरी, घडी किती असते डमणी भाकरीला. आणि इतके बैल आवताला असून तमाम मोकळे. ते म्हणले, महाराज तुम्ही घरी या, मी चट सांगते. मी घरी गेलो आणि मी आणलं 50-60. ती म्हणली, एका बैलाचं नाव 50 आणि एका बैलाचं नाव 60 आहे. 50-60
मला वाटलं 50-60. आणि ती म्हणलं मग डमणी भाकरीला मग सासरा हौसानं सासूला डमणी म्हणतो. महेश अजून तो कशातच काय नाही तर लग्नाच्या गप्पा ऐकल्या इतका हसायला. आणि म्हणलं तमाम मोकळे म्हणलं किती. ते म्हणला आमच्या सासूला लग्नात गाय दिली ती, गाईला झाला निकाळ्या आणि ती मेली. आणि तेव्हापासून तिचं गोर पवळीवर उड्या हानीचं ते हे लंगडं. आणि ते नुसतं गावखराला मोकळं फिरतंय त्याचं नाव ठेवलंय तमाम. ह्या अशा गप्पा ऐकल्या अशी फजिती झाली. हो. आणि आम्हाला वाटलं इतके आवतं म्हणल्यावर तिच्याकडे बंगला गिंगला असल. आम्ही पोरगी नेऊन घालायला गेलो तर डबकं घेऊन येड्या बाबरी काय फजिती असं. त्याच्यामुळं कोणाचं ऐकून कोणाला मोठं म्हणायचंच नाही, हा कामाचं नाही. तो राजा आहे चारुकीर्ती नावाचा पैलवान प्रधान वारकरी त्याच्या शब्दावर विश्वास आहे. पण राजा म्हणला तपासून पाहायचं. काय तपासलं पाहिजे का? नामदेवरायला तपासण्यासाठी गाय कापली आणि नामदेवरायनं ती गाय चेतन केली. ऐका. आणि माऊली महावैष्णवांना तपासण्यासाठी विहिरीचा अधिकार लक्षात घेतला. खोल पाणी आहे. मला वाटतं अष्टमा सिद्धीपैकी लघिमा नावाच्या सिद्धीचा वापर केला. त्या सिद्धीला लघिमा नावाची सिद्धी म्हणतात. या सिद्धीच्या बळावर माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी वरी पाणी आणलं. दृष्टांत संपला. परिणाम काय झाला सांगू तुम्हाला. बाकीच्या राज्यातली संत शक्यतो आपल्याकडच्या संप्रदायाला इतकं मानित नव्हते, एवढं मानित नव्हते. तर चारुकीर्ती नावाच्या प्रधानासह उत्तर भारतातला मुसलमान राजा, या राजानं तिकडच्या शास्त्रींना सांगितलं. त्या शास्त्रींना, आपल्याकडे शास्त्री नव्हते. मला वाटते महाराष्ट्रात पहिले शास्त्री आले जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी आणि दैठणकर प्रल्हाद शास्त्री दैठणकर. हो. आणि ही शास्त्री पदवी यांच्या अगोदर पैठणला तपासल्या जायची. पण अगोदर शास्त्री पदवी उत्तर भारतात दिल्या जायची. मग त्या सगळ्या पंडितायला, आचार्याला, शास्त्रींना या उत्तर भारतातल्या मुसलमान राजानं सांगितलं, देखो बोला महाराष्ट्र के संत कोये का पाणी जसा समुद्र प्रयाण त्या याला जसा असा उचंबळतो ना, तीर्थावळीत एक प्रकरण आहे बापू गोड. तव गडगडीत कूप उदके ओसंडला, कल्पांती खवळला सिंधू जैसा, कल्पांती खवळला सिंधू जैसा. तव गडगडीत कूप उदके खवळला, कल्पांती खवळला सिंधू जैसा, कल्पांती खवळला. उदके ओसंडीला, कल्पांती खळवळला सिंधू जैसा. ज्या वेळेला नुसतं भरत नाही, यावेळेला असा प्रलय होत असतो. त्या प्रलयाच्या वेळेला जसा सागर असा ओसंबून खळवळतोय, अशी ती विहीर खळखळा भरून आली. गाईचं आणि विहिरीचं अजून 3 प्रकरणे, 3. पुन्हा कधी योग आला तर सांगल. सगळ्या गोळ्या एक खट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. असे 5 प्रकरण उत्तर भारतातल्या मुसलमान राजाने उत्तर भारतातल्या शास्त्रींना सांगितलं, आनंद आश्रमातल्या लोकांना सांगितलं, तरी ती मानायला तयार नव्हते. त्यांच्यात एक वारकरी होता, त्या वारकऱ्याचं नाव होतं कबीर. आणि मग या वारकऱ्यांना घेऊन मंगळवेढ्याला नामदेवरायाचं घर पाहिलं, इथं येऊन आळंदी पाहिली. म्हणजे उत्तर भारतात सुद्धा मुसलमानाने नामदेवरायाचा आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबारायाचा प्रचार करावा, इतकं मोठं नाविन्य माझ्या आळंदीतल्या मालकांचं आहे. म्हणून निळोबाराय पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा
19 मिनिटं राहिले आपले. ट्रॅक्टर किती भारीचं घ्यावं पण आपला बांधा आला की स्टेरिंग फिरी जावा. हो, दुसऱ्याच्या केळीत कशाला घालायचं आहे का नाही. चूक असते असं नाही करायचं. आपलं जित्रोक बांध आहे का तिथूनच वळवायचं. शेजारणीनं सुनानं जास्त शेण कालिलं म्हणून सडा टाकला शेजारणीच्या अंगणात. तर ती अशीच होती. ती म्हणली घेती काय ग मग अंगण. इथं सडा टाकला अंगण घेती काय. तसं आपल्या इथं 100-200 म्हशी असावा पण आपल्याच अंगणात सडा टाकावा. उगाच शेजारणीचे कशाला बोट तुराट्या मोड्यावर बोट मोडी ती नको. आपल्या वेळेत जेवायचं. मला वाटतंय आदरणीय सटले गुरुजींचं भजन दुपारी का नंतर आहे. वा वा, गायनातलं एक तज्ज्ञ रत्न आदरणीय सटले गुरुजी. गोड गोड. पुन्हा लोक जेवायची वाट करी. असो, एका व्यक्तीने 250-300 ग्रंथ लिहिले. अशा एका महात्म्याचा पुरावा सांगतो आणि पूर्णविराम करतो. काय महिमा आहे मालकांचा. आपण ज्या भूमीत आलो का, या भूमीची ताकद काय. राजे हो, इथं येणारी माणसं पंढरपुरातल्या मालकाला सुद्धा आवडतात. यात्रे अलंकापुरा येती, यात्रे अलंकापुरा येती, अलंकापुरा येती. ते अवदाती विघ्नरा, ते अवदाती विघ्नरा. पुरावे आपण 1.5 महिना झालं की पुरावे पाहिले होते. आम्ही एकदा लांबून येऊ लागलो. आमच्यासोबत मालिका घ्यायला भाऊया हेल्ले नाद असते. मालिका सोबतच ठोत असते. पाहिली आम्ही ती पूर्ण मालिका. पाठ होतंय मला 6-10 वाचलं. मला शिव्या पाठ आहेत 450. हो, पण देण्याचा कधी योग येत नाही. काय करायचं द्यायचं कधी नाही. काय नाही. हो, काही संबंध येत नाही. हो, बाहेर जरी नसलेत काही घरच्याला देते. नाना झालं हे अण्णा भाऊला माहिती, मी घरी बी देत नाही. बरा खेळ आहे, त्याशिवाय द्यायचं काम नाही. बरं आहे, करा. 6 पैकी ती एक गोष्ट असते. हो, सगळ्यात नशिबवान संसारातला माणूस ते त्याला बायको कमी कानाची भेटावा. हो, 6 पैकी एक. बरं का पुरावा आहे. कोणाचा आहे पुरावा माहिती आहे का तुम्हाला. तो पुरावा आहे राजा भरताचा. विश्वात सगळ्यात जास्त प्रापंचिक भोग जर कोणी भोगले असतील तर त्याचं नाव भरत आहे. रावण त्याच्या पायाला चिटकलेली मातीचा कण पण नव्हता. इतके मोठे राजा भरतरी आली नाही, नुसता भरत. पैठणच्या मालकांनी वर्णन केलं त्या भरताचं. त्यानं सांगाव प्रपंचात पत्नीचं सुख ज्याला असेल तो 6 सुखापैकी 1 नंबरचा. आणि देहूच्या मालकांनी सांगितलं उचकानी असली की दुःख उदंड कर्कसे संगती, दुःख उदंड फजिती. शिव्या द्यायचं काम नसावं. आणि काही काहीला उगाच नाद असतो. कातड बायको, अरे पाहुणे आलेत ना, हे पाय काय ते कातडन ही ह्यो चांबडा नादच असतो. काही येडगोळा लय येडपट असते तो. तिला टोचण्या खायचा आणि याला बुके खायची नादच असतं. काय कायला घोडा सांगतो आठवलं म्हणून. आम्ही एकदा घोडी घेतली आहे की नाही भाऊ. शेतात जात होतो घोडीवर. चांगली घोडी. हे भरमुडे घालण्यापेक्षा ते बरं आहे ना. चांगला नाद आहे, पुरुषार्थी नाद आहे का नाही. घोडा असावा शेतकऱ्याच्या दारात, कोंबड्या नसावा. पापा पापा ती पापा पापा ती. हा महाराज येता का दूध प्याला. आत्ता दूध आणतो. उंदीर धरले आणि थैली आणली पप्याच्या माईनं. पापा पापा दूध पिपी यांना काय रोगर पाचतो का मला हे असं. हा, आमचं का 10 पिढ्याचं पापूत आलं का सोंबळ्या. 70 एकर जमीन कोंबड्या पाळल्या गाय पाळी नसतो. घोडी घ्यायला गेलो संसारात. असं मला ना दे गव्हाला पाणी देता गवत उपटायचा.
येतो पुन्हा काय त्यांचा महिमा त्याच्यावर येतो. एस टी म्हणजे बसस्टँडला नेतो, उशीर लागू द्या ना, काय होतं त्याला, मध्ये नाही सोडित. गोडी घेतली आम्ही, तर त्यानं ते पैसे घ्यायचे बऱ्यापैकी सांगितले. नेमक्याच तुरी ऐकल्या होत्या त्याचा आधी चांगले पैसे आले ते तुरीचे. तर मग त्याला म्हणलं वा पैसे देऊ. घेणारे माणसं लय हुशार. ते म्हणले ₹1,00,000 बसून पाहिल्यावर देऊ. घोडी मसड हे वरून पाहायची नाही. म्हशीला बिब्याचा वाफारा द्याला आणि कास आली माठावानी. येडगळ होतं. घरी घेऊन आलं बापान, पैसे इकले आणि ते कापूस शिकला आणि म्हणला मसड पान किती मोठी कास आहे. दुसऱ्या दिवशी वाफारा गेला आणि कास झाली बुटक्यावानी. तर छापी भिजवायला पाणी नाही. छापी नाही कळायची तुम्हाला. छापी म्हणजे आमच्या मराठवाड्यात चिलमीच्या खालून लावते त्या धुडक्याला छापी म्हणते. हो, छापी भिजवायला दूध नाही. ती मसड कडब्याचा कारण हो. 19 पेंढ्या मकाची खाची. हा, दुधाचा पत्ता नाही. हो, बैल पण धरून पाहायला पाहिजे. फिरताना पावलं साळी कुठल्यावर टाकीतो. हो, कापसाच्या मुंडक्याव पावलं. काय करायचं ते बैल आहे का नाही. घोडं सुद्धा बसून पाहिजे. देखाय काय करायचं ते का प्रदर्शनमध्ये मांडायचं का. ते म्हणलं महाराज जी ऐसा काम करो, हे सब पैसे मंगच द्या. हिंदी अशीचे मैन आपल्याला येतच नाही आहे का नाही. माई हिंदी इधर से गाडी आई उधर से गाडी आई, गाडी चली गई मै खाली राहिला. आणि काय गरज आहे मला मराठी नीट येते ना. मला एक कळतं जिला गौऱ्या लावता येत नाहीत का तिने धिरडे करू नये. हो द्वारकाबाई, हो कस्तुराबाई, मंजुळाबाई, शेवंताबाई, चंपाबाई, अंतिकाबाई, हो भागूबाई, हो जिला पिठल्यातले गोळे फुटत नाहीत का तिने बासुंदी करू नये. दुधाचा खराबा हो तुझी जी. हो ना, पिठल्यातलेच गोळे फुटन तर कशाला बासुंदी करते माय. त्याच्यापेक्षा आम्ही तसंच पिऊन. ज्याला मराठी नीट येत नाही त्याला बोलायचा ना उसका रस. अरे उसका म्हणजे कोणाचा. उसका रस पिंगे उसका. अरे उसका कोणाचा पितो. एक तर उसाचा म्हण नाही तर गन्ने का म्हण ना, तो उसका रस. म्हणलं त्याच्या रसामुळं पप्याच्या माईने हिरीत जीव दिलाय आणि तू त्याचा रस आम्हाला पाजल्यावर मारतो काय सुंबळ्या. विठाला विठाला. बऱ्याच ज्या गावाला जाऊ नये का त्या गावाला जा चालेल काय कायला ना. आता काय गरज आहे का त्याच्यावर आहे का नाही. मग ते म्हणलं हे सगळे पैसे नंतरच द्या. म्हणलं काय हरकत नाही. ते आलं ते म्हणलं बसा. पहिली चाल आहे का नाही शिवाजी भाऊ. पहिली चाल, दुसरी चाल, तिसरी चाल 45 ते 50ची मोटरसायकलची स्पीड. त्या चालात घोडी पळावा आणि हातातल्या तांब्यातलं पाणी सांडू नये. तिला घोडीच्या तिन्ही चाली म्हणा. चाली तिन्ही होत्या. त्याला 11,000 आगाव दिले की नाही आपण. दिले. ती कीर्तनाचे दिले ते मात्र. आणि त्या आधी दिलेले कळ तू तुरीचे होते. माणसानं कीर्तनात खरं बोलावं आहे का नाही. जिबीला इचुडसन झोपी त्या एखादीशी. खरं बोललं पाहिजे माणसानं. हो काय आमची इथे एक म्हातारी गावरान तुपात चपाती खाची. शेजारने विचारलं जीजी काय खाल्लं. काय नाही कुटके खाल्ले. सकाळच्याला मसड मेली. पाठच्याला मसड मेली. जीव गेल्याच निमित्त झालं. मेली सकाळच्याला मसडन. खोटं काऊन बोलायचं. हो मग ते माणूस खुश झाला. मी म्हणला घोडी लई चांगली. तिन्ही चाली. गेलो शेतात. घोडी पहिल्या चालीला चांगली, मधल्या चालीला चांगली, तिसऱ्या चालीला चांगली. पण घोडीला खोड होती. लोंब कळलेल्या बोरी खालून जात होती. हो स्पीकरवाले तुम्हाला काय घोडी माहिती आहे असन पण वेगळी घोडी माहीत असेल. ही 4 पायाची घोडी तुम्हालाही माहीत नसेल. विठाला विठाला विठाला. खळखळून हसायले ते पण बिचारे. नशीब माझं चांगलं. मला 4-2 बाऱ्या बसता उतरता येत होतं म्हणून उडी टाकली. नाही तर गिरगावकराचं थुत्तर सगळं वरबाडून गेलं असतं. अशा घोडीवर बसण्यापेक्षा पायी चाललेलं बरं. आणि उचकाण्या बायको संग संसार केल्यापेक्षा इधूर भलं. वैकुंठवासी बापसाहेब मालक म्हणायचे आयंदळ घोडीशे पायंदळ भला. आयंदळ घोडीशे पायंदळ भला आणि अवकुसळ बायकोशे रंडका भला. म्हणायचे की नाही मालक. बरं आपलं वाक्य नाही मालकांचं वाक्य. विठाला विठाला चला पुन्हा सांगतो मालकांचा अधिकार. काय अधिकार आहे. त्या ठिकाणी येणाऱ्या
वारकऱ्यांचा आदर विटेवरच्या मालकाला सुद्धा आहे. खूप मोठी ताकद आहे. तुम्हाला एक सांगू का, प्रमाण घरी गेल्या वाचा. आता इथं येणाऱ्या व्यक्ती त्याचा उद्धार होईल नवळ नाही, त्याचे कुळं सुद्धा उद्धारतात. वाचा, इथलं प्रकरण वाचा, समाधी प्रकरण वाचा, लक्षात येईल तुमचं. वा 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 वा, चांगलं वाचायचं शिकार सज्जन. तुम्हाला एक सांगू का, तुम्ही जर तीर्थावळी, समाधी प्रकरण, नाट, हे सगळे जर प्रकरण जर तुम्ही वाचिले ना, आणि तुम्ही जर आमच्या पुढे बसले ना, तर काय आमची टप्पर आहे भांगारवा बोलायची. घाम आला पाहिजे गुरुजी, असे श्रोते पुढे पाहिजे. कीर्तन करताना कष्टावाला झाला पाहिजे, पण घामानं. हो, असे श्रोते पाहिजे. आणि तुम्हाला काहीच नाही, हा मग चालतंय आमचं. याला झी बेलाला, शिमग्याच्या त्याला, मग काही बी बेल वाया गेले ग बाय बाय, तिकडच घसरून मेले. उलथी नाही व्हायचीच का, काही म्हणे ती का काही बी. माझ्या आळंदीतल्या मालकांनी तुम्हाला शंकर उपमा दिली, ती अशी याच्यासाठी दिली का, तुम्ही इतका अभ्यास करावा की आमच्या लोकांनी रेल्वेच्या मुंडक्याची भूमिका घ्यावा. रेल्वेचे अपघात कमी होत असतात बरं का, ते रस्ता सोडत नसते. अशा अभ्यास करून पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, ही तुमची ताकद आहे. तुम्ही जितके जितके असे प्रगल्भ होतान का, तितके मग आमची लोक नीट बोलतील. हा अधिकार फार मोठा. उद्या तात्विक सात्विक अधिकार संपन्न वारकरी संप्रदायातल्या निष्ठावंत आधारी उंची कीर्तन उद्या समाधी सोहळ्याचे आवर्जून ऐका. तुम्हाला लक्षात येईल या अधिकाराचं महत्व, या ठिकाणाचं महत्व किती मोठं आहे. फार मोठी ताकद आहे. काही कायला हे काहीच नाही, मी वारीला आलो, मी वारीला आलो, मग काय सोमळ्या काय नवल केलं, उपकार केला का वारीला आला असतो. नाही मी असं वाचितो, आणि मग काय नवलाची गोष्ट आहे. तुला जर कोंबडं केलं असतं तर सतार भाईनं उद्या कापलं असतं. तुला माणूस केलं म्हणून वाचितून सोमळे हे सांग ना. आपण कार्तिकी वारीला होतो कालच्या. महाराज 469 किलोमीटर त्या लोकांच्या गावापासून पंढरपूर आहे. 469 किलोमीटर, 11 दिवसाचा प्रवास. 11 दिवसाचा. माणसं समाजानं, पारधी समाजाची माणसं, कृष्णाजी माऊली जायखेडकर अशा पवित्र महात्म्याने त्यांच्या गळ्यात माळी घातल्या. पारधी समाजाचे माणसं. जमीन विचारलं कितखाली येतं, डोळ्यातून पाणी आलं. 4-4, 5-5 एकर जमीन डोंगराळ भागातली. तर 15 दिवस, 16 दिवस वारीला आणि 14 दिवस संसाराला. 16 दिवस जाणं येणं आणि पंढरपुरातले 2 दिवस. हे 16 दिवस गोरे गुरुजी वारीला आणि 14 दिवस संसाराला. ते घरच्या शेतीतलं खातेत. निदान आम्ही पाकिटं घेऊन तरी वाऱ्या केल्या पाहिजे, हे का नाही. हो, केल्या पाहिजे वाऱ्या. अत्यंत गरज आहे, अत्यंत गरज आहे आम्ही करणं. हो, आश्चर्य वाटलं त्यांच्या पायाचे असे त्या टाचाचं असं खुरडं ना, तर झाडाची साल कशी निघती, अशा पायाच्या खपल्या निघू लागल्या. हो, पारधी समाजाची म्हैस माणसं, पारधी समाजाची. काय पुढे गेलीत लोक, किती पुढे गेलीत. चला, या ठिकाणाची फार मोठी ताकद आहे. ऐका उद्या सद्गुरू समाधीधन सद्गुरू जोग महाराजांच्या अधिष्ठानावर कीर्तन ऐका. सदनला कीर्तन ऐका. मोठ्या मोठ्या आदरवी लोकांची कीर्तन असतात, ऐका ते ऐका. मला घुलेबा खूप विनंती करत होते, पण मला पण इथं कीर्तन ऐका वाटते, तर आहे की नाही भाऊ, ऐका वाटते. पण आम्ही वाचता एक पुरावा वाचिला की इथं कीर्तन करण्यात पण फार मोठं पुण्य आहे. हो, ते आपण पुन्हा पुरावा आहे, वाचा, लक्षात येईल तुमच्या. मग लक्षात आलं आपण करावं. पण इथं ऐकायचा छंद, खूप ऐका असं वाटतं कीर्तन. असो, काय महिमा आहे मालकांचा. अहमदाबादचा एक सुवर्णकार आहे. मग माणसाला व्याधी नाही असा माणूसच नाही. एका मालकाचा पुरा, जगी सर्वायसा कोण सुखी आहे, विचारी मना तुची शोधोनी पाय. समर्थांचा पुरावा. आणि इकडे मालकांचा पुरावा, राजा दुखिया प्रजा दुखिया, प्रत्येक जण दुखी. दुःख नाही असा माणूस नाही. याच्या पलीकडे सांगू का, ज्याच्याकडे जास्त पैसे त्याला हात दाखवायचा लय नाद. काय हात दाखवू का सगळं तू ह्याच पोटात घे, तू काय माहित. भलतानात काही न काही. मला वाटते वारकरी संप्रदायातल्या लोकांनी हे भंगिरे धंदे नाही केले पाहिजे. हा,
हे हात दाखवान आमकं करान दोऱ्यान गंडेन ह्या संप्रदायात ह्या देवाला मानितच नाहीत ना आपले लोक, त्याच्या भक्तायलाही मानित नाहीत. इतका पवित्र संप्रदाय. आपण नाही असे भंगारी अशी डोक्यावर घेतली पाहिजे. भंगारी देव पण नाही डोक्यावर घ्यायचे. हो, ज्या देवाला बिनाकली प्राणी लागतात ते देव आपलं तरी काय भलं करतील. काही काही देवाला बोकडे आवडत आहेत. बोकड्याला तिसऱ्या दिवशी बहीण कळत नाही, फार खाली येऊन सांगत नाही. बोकड बोकड इतका बिनाकली. त्याला तो बोकड आणि त्याची बहीण सकाळी जन्माला आली. आजचा सूर्य पाहिला, आजची रात्र पाहिली, उद्याचा सूर्य पाहिला, उद्याची रात्र पाहिली, परवाचा सूर्य पाहिला की त्या बोकडाला त्याचीच जन्माला आलेली, त्याच्यासोबत एकाच आईच्या पोटातून जन्माला आलेली बहीण ज्या बस्ताला कळत नाही. इतका हलकट भोकड्या ज्या देवाला लागतो ते देव किती हलकट असेल. मग ह्या देवाला मानणारे पण किती हलकट असतील. इथे येणाऱ्यानं ते मानायचं नाही, अद्याप नाही. तरी या ठिकाणाची ताकद आहे आपल्याला. बरं का, तुम्हाला एक सांगू का, दोन वस्तू एकात घातल्या की कामच संपलं. हा हा, म्हणून हिऱ्याला मांदूस नावाची पेटी असती. हिरा ठेवण्यासाठी मांदूस नावाची पेटी पुराणात वर्णन आलं. मांदूसामध्ये हिरा ठेवावा लागतोय. त्याच्या संगतीत भंगिरे आलं की हिराही जातो. हो, 99 वर्ष एकानं साधना केली आणि मरायला टाईम राहिला 4 घंटे, तितक्यातच एक आठवलं तरी तपोबळी जन्मधरी. या ठिकाणावर आल्यावर बाकीचं तोंडात धरायचं नाही. मराठवाड्यातले भुंगे मानस सरोवरावर गेले. धोंड्याचा महिना होता, मानस सरोवरावर गेले आणि त्यानं धोंड्याच्या महिन्यात जेवायला बदिलं. यायला जेवायला बोलल्यावर यायनं शिदुऱ्या तोंडात घेतल्या होत्या. तिथे गेल्यावर जेवायला बसा म्हणल्यावर हे ह्याच्यात तोंडातल्या शिदुऱ्या खाऊ लागले. पाहुण्याने विचारलं कसं काय जेवण आमचं. काय आमचं आणि तुमचं एकच आहे. तिकडे एक म्हातारा भुंगा होता माळकरी, ते म्हणला युवा ही आधी तोंडातले गोळे खाली टाका. इकडे भुंग्याला गोळे करायचा नाद होता, ते गोळेच खाऊ लागले ना. आणि त्यानं फुलाचा मकरंद ठुलता. इथं ओरिजिनल मकरंद आहे. हा तोंडात धरा, इथला मकरंद कानात धरा, इथला मकरंद अंतकरणात धरा, आपल्या जीवनाचं सोनं होईल. भंगिर नका. इथं आल्यावर बाकीचं नाहीच काहीच, तर आपला उद्धार आहे. तुम्हाला एक सांगू का, आजारावर निदान करण्यापेक्षा आजाराला औषध दिल्याच्या नंतर पथ्य सांगणारा डॉक्टर हा विद्वान डॉक्टर असतो. आणि डॉक्टरनं सांगितलेलं पथ्य पाळणारा अर्धा डॉक्टर असतोय. पथ्य पाळणारा पेशंट सुद्धा अर्धा डॉक्टर असतो. सर्दी राहावा म्हणून डॉक्टरनं गोळ्या दिल्या, यानं गोळ्या खाल्ल्या चिचा खाल्ल्या आणि पुन्हा म्हणला सर्दीच राहत नाही. म्हणलं डॉक्टर खातो का सुंबळ्या आता. तसं इथं आल्यावर काही पथ्य येतं, ते पथ्य पाळायचे असते. मग या ठिकाणाची ताकद कळती, मग या ठिकाणाचा अधिकार कळत असतो. चला, अहमदाबादला एक सोनार आहे, मोठा माणूस आहे, पैशावाला. त्या काळातला 700 वर्षाच्या नंतरचा काळ आहे. नंतरचा काळ, समाधीच्या नंतरचा काळ. एवढा श्रीमंत गुलेबा सोनार, एवढा श्रीमंत, पण त्याचा भाव अलंकापुरावर बसला. आणि अलंकापूर नगरीत तो सोनार आला आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबारायच्या समाधीवर त्यानं डोकं ठेवलं. त्याच्या अंतःकरणातल्या इच्छा तर त्या सगळ्या पूर्णत्वाला गेल्याच, पण काय त्याच्या मनात काय विकृती होती, काय व्याधी असतील, काय असेल, ही सगळी संकट निर्विघ्न झाली. आणि त्यांनी दुसऱ्या वारीला एक मोठा नारळ घेतला, त्याची वरची शेंडी तशीच ठेवली, नारळामध्ये एक सळई टाकली, सळई म्हणजे लोखंडाची, सळई टाकून बारीकसं छिद्र पाडलं, छिद्रानं मधलं पाणी काढलं, मधलं कोरून 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 पकवात जसं आतून कोरतेत ना, तसं सगळं त्या नारळातलं खोबरं पाणी सगळं कोरलं आणि त्याच्यात हिरे टाकले. हिरे कणिक लावली, हिरे त्या नारळाचं तोंड बंद केलं आणि ते नारळ माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या समाधीवर ठेवलं. 400 वर्षापूर्वीचा काळ. समाधीला 700 किती वर्ष झाले? 727. हा काळ 400 वर्षापूर्वीचा. त्यावेळेला तुकोबाराय होते. समाधीवर नारळ ठेवलं, साक्षात्कार झाला आणि ते नारळ तुकोबारायकडे सुपूर्द करायला लावलं. समाधीवरलं नारळ उचला आणि देहूला हे नारळ तुकोबारायकडे देऊन टाका. महिमा सांगतोय, महिमा शेवटचा पुरावा. आणि ते नारळ तुकोबारायांकडे आलं. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी आपल्याकडे हा नारळाचा प्रसाद पाठवलाय. ते नारळ काय हल्लीच्या महाराज लोकायला पाकिटाव दिलेलं नारळ थोडा असेल. ते नारळ काय एखाद्या लग्न कार्यात, एखाद्या राजकीय क्षेत्रातल्या एखाद्या कार्यक्रमातल्या सत्कारातलं नारळ थोडा असेल. ते माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी सुपूर्द केलेलं नारळ होतं. तुकोबारायांनी ते संग्रही ठेवलं. योग आला त्याचा.
एके दिवशी तुकोबारायच्या सानिध्यात एक कोंडोजी नावाचा व्यक्ती आला. कोंडोजी, त्याचं नाव होतं कोंडोजी, ब्राह्मण होता कोंडोजी. पण बुद्धीचा जर विचार केला तर वेदाभ्यासात शून्य, शास्त्राभ्यासात शून्य, पुराणाभ्यासात शून्य. गोड बोलणारा, एखाद्यानं सांगितलेलं काम निमूटपणे करणारा, असा सात्विक, सदाचारी, पुण्यशील, पावन कोंडोजी नावाचा ब्राह्मण. पण काहीच येत नव्हतं, काहीच नाही. तुकोबारायच्या कीर्तनात बसले तर नुसत्या टाळ्या वाजवायच्या, विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. त्यांनी सांगितलेले पुरावे दुसऱ्यांनी जर विचारले तर शून्य, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. तर ह्या कोंडोजीच्या अगोदर एक विद्वान व्यक्ती आली आपली, गुरु. तर ते ज्ञानोबारायनं पाठवलेलं नारळ, तुकोबारायने तुळशीच्या मंजुळाचा हार आणि अभंगाच्या अशी लिहिलेला एक कागद त्याच्या हातात दिला, त्याच्यावर नारळ ठेवलं आणि तुळशीच्या मंजुळाचा हार घातला. तर त्या व्यक्तीनं तुकोबारायकडे तिन्ही वस्तू फेकून दिल्या. मी किती मोठा माणूस आहे, वेदशास्त्र संपन्न आहे, पुराणिक आहे, शास्त्रीय आचार्य पंडित आहे. केवढा जरी असेल तर तुकोबारायपेक्षा थोडा मोठा आहे. निष्ठेनं देवाचं भजन करणारी माणसं ब्रह्मवेत्यापेक्षा मोठी असतात. नित्य राम नाम गरजेवानी, तीर्थे येती लोटांगणी, सुरवर लागती चरणी, सवेयम पायवंदी. तीर्थे येती लोटांगणी, तीर्थ सुद्धा पाया लोटांगण घालतात, यम सुद्धा त्यांचं पायवंदन करतो. नामधारकाची ताकद पैठणचे मालक सांगतात. तर ते तुकोबाराय आहेत, ते वापस केलं. त्याच्यावर चौथ्या पाचव्या दिवशी कोंडोजी नावाची व्यक्ती तुकोबारायच्या दारात आली, प्रणाम केला. का म्हणे कोंडोजी, फार दिवसापासून कीर्तन ऐकता, ह्या 4-8 दिवसात तुम्ही इकडंच दिसता, काही घरदार? काही नाही म्हणे, मला घर नाही, दार नाही, काही नाही. तुमची कीर्तन ऐकतो, तिथं कीर्तन ऐकल्याच्या नंतर जो प्रसाद भेटेल तो प्रसाद खातो. माझी परिस्थिती नाजूक आहे, गरीब आहे, मला काही शेतीवाडी, वाडागिडा, घरगीर काहीच नाही. तुकोबारायनी या विद्वान व्यक्तीनं परत केलेला हार त्याच्या गळ्यात टाकला. त्याचं नाव होतं कोंडोजी. महिमा सांगतोय, महिमा. त्याच्या गळ्यात टाकला आणि ते अभंगाची पर्ची देऊन टाकली आणि त्याच्यावर ते नारळ ठेवलं आणि पाठीवर थाप टाकली. कोंडोजी, माऊली महावैष्णव ज्ञानोबारायचा प्रसाद आहे नारळ आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायचा प्रसाद आहे नारळ. ते नारळ कोंडोजीनं फोडल्याच्या नंतर हिरे निघले मधात भाऊ, पसाभर हिरे, पसाभर. एखाद्यानं बोटवरी करा बरं, तुम्हाला हिऱ्याची अंगठी दाखवा ना, कोणाकडे ऐकत असेल तर स्फटिकाची. हो, परवाला एका व्यक्तीनं जावायला हिऱ्याची अंगठी केली 1,69,00,000 आणि हिरा होता ज्वारी एवढा. ज्वारी कळती ना, बाजरीपेक्षा दुप्पट मोठा, मक्केतला अर्धा दाना. 1,69,00,000 हिरा, एक. असे 98 हिरे सापडले. आणि कोंडोजीचा वाडा, त्या परगण्यात तसा वाडा कोणाचा नव्हता. सुभे आणि परगणे म्हणजे त्या काळात तालुक्याला आणि जिल्ह्याला सुभे परगणे म्हणायचे. ह्या जीनच्या पॅन्टीवाल्याला कळायचं नाही परगणे आणि सुभे काय. त्या परगण्यात, त्या सुभेत तसा वाडाच कोणाचा नव्हता. तो वाडा एका सात्विक, एका वारकऱ्याचा वाडा या प्रसादात झाला. हार जो गळ्यात घातला होता का, त्या तुळशी फेकून नाही दिल्या, त्या तुळशी वाळत घातल्या आणि रोज सकाळी देवदर्शन झाल्याच्या नंतर त्या हाराचा असा हे तोडायचा, त्या तुळशी खाऊन टाकायच्या आणि पाणी प्यायचा. बंदा हार खाल्ला, बंदा हार. जे अभंग दिलते का, त्या अभंग वाचू लागले आणि कारांतरानं जीभ इतकी पातळ झाली, इतकी पातळ झाली की वेदाची कृपा झाली. आणि त्या वेदाच्या कृपेने या भारत देशात 5 राजे झाले. पहिले कृष्ण, दुसरे विदुर, कनक आणि 5वे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. 5वे राजे 5वे. आणि 5व्या राजाच्या घरी देवघरातला पुजारी म्हणून कोंडोजीला मान मिळाला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरचा मान, पूजा करायचा मान कोंडोजीला प्राप्त झाला.
महाराज ताकद कोणाच्या प्रसादाची होती? ज्ञानोबरायच्या आणि तुकोबरायच्या. ज्या माणसाला रटप म्हणता येत नाही त्या व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराजांनी देवघरातलं पौरोहित्य द्यावं, ही ताकद कोणाची? ज्याला 4 कौलाचं घर नाही, सुभे आणि परगण्यात नंबर 1चा वाडा होतोय, कृपा कोणाची? माऊली महावैष्णव ज्ञानोबरायची, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायची. हे सामान्य माणसाला इतकं उंच नेऊ शकतात. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा बापू तिला असं दोरी लावून तिचा वडान पलीकडे मग ते काटा असा पाडा गिरगावकराचा मुर्दा. त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. एक 5 ते 7 मिनिटात पुरावा सांगतो. थकलेली लोक असतील गुरुजी, तुमच्याही पाठीमागं रोजचा व्याप आहे, लक्षात घेतो तुमची सुद्धा परिस्थिती. की ब्रह्मदेवाला ही लोक का आवडतात याचा एक पुराणातला वृत्तांत सांगतो तुम्हाला. द्वापार युगामध्ये पांडव पुष्करला गेली, त्यावेळेला मंदिर नव्हतं बरं ब्रह्मदेवाचं. वाक्य नीट आहे का? आता पुष्करला ब्रह्मदेवाचं मंदिर आहे डॉक्टर साहेब, याच्या अगोदर नव्हतं. मी पुराण सांगतोय तुम्हाला. पांडव ज्या वेळेला तिथं गेली, ते तीर्थ इतकं पवित्र होतं, त्या तीर्थावर ज्याला लग्न करण्याची इच्छा आहे त्याला संन्यास घ्यावा लागला काही वेळापुरता. तो संन्यास पंढरपुरातल्या मालकानं तात्पुरता द्यालता, नुसता कपड्यापुरता. तनपुरे बाबा, तो आज संन्याशी होऊनी जनी चोरोनी नेली माझी भगिनी. हो, पंढरपुरातल्या मालकानं द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला भगवी लंगुटी दिली. अर्जुना, तुला खोटा संन्यास व्हावं लागतंय, आमच्या भगिनीचं हरण करावं लागतंय. कारण दादानं सुभद्रा दुर्योधनाला दिली ती. त्याला दुर्योधन म्हणत नाही मी, त्याचा पाहुणा आहे का तुमचा कोणी? दुर्योधन नालायक होता. किती नालायक सांगू तुम्हाला. मोठी भाऊजई आई समान असते. आई समान असणाऱ्या भाऊजईला कामात्मक दृष्टीनं वृत्तीनं स्वतःच्या मांडीवर बशील तर किती दुर्योधन भाडवा असेल. इतका हलकट होता दुर्योधन, इतका हलकट. संगती कोणाची असू दे त्याबद्दल नाही, पण यानं ते चुकीचं काम केलं ना. आई समान असणाऱ्या भाऊजईला ज्याने वासनात्मक वृत्तीनं मांडीवर बसवा गुरुजी, किती नालायक असेल तो दुर्योधन. त्याला काय म्हणायचं? दुर्योधन्या. महाभारतात 24 लोक नालायक होते. जयद्रथ माहिती आहे का तुम्हाला? जयद्रथ अहो, भिलेल्या कुत्र्याला दुसरं कुत्रं चावत नाही. युद्धाचा न्याय कुत्र्याला कळतोय. युद्ध न्याय कुत्र्याला कळतो. तुम्हाला माहिती आहे का? युद्धातल्या व्यक्तीनं शस्त्र संपल्यावर हात वरी केला की पुढचा त्याला गोळी मारत नाही, शस्त्र मारत नाही युद्धात. हा युद्धातला न्याय आहे. हातातले शस्त्र संपले तर त्याला दुसरा मारत नाही, हा युद्धाचा न्याय आहे. कुत्र्याचं माहिती आहे ना तुम्हाला? एक कुत्र दुसऱ्या गल्लीत गेलं आणि त्यानं कष्टा घातला की ते कुत्र त्याला चावत नाही. कष्टा कळायचं नाही तुम्हाला. दोन्ही पायात माझा शेपूट. हे नम्रतेचं लक्षण आहे ना. मग वादातला न्याय कुत्र्याला कळतोय. वादातला द्वंद्वातला न्याय कुत्र्याला कळाला, हे जयद्रथाला कळाला नाही. या भारतातल्या मानवी सिंहाला त्यानं लात मारली, त्याचं नाव होतं अभिमन्यू. इतका नालायक होता जयद्रथ. प्रातां विनियोगेन प्राता सवितेहि ब्राह्मी मुहूर्तास्ततेवच विशंती चत्वारो नाम निषेध भयं गौहत्या समं पापः नैवं गिरगावकर लिखितम. विशंती चत्वारो हे 24 लोक, यांची नावं घ्यायची नाही. अश्वत्थामा. अश्वत्थामा किती वाईट. आपल्या गाथ्यातले पुराण ऐका. तुका म्हणे अंगे राखिली दुर्गंधी, तुका म्हणे अंगे राखिले दुर्गंधी, अश्वत्थामावधी पांडव हो बापू. तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी, अश्वत्थामावधी किंवा मारी पांडव पुत्र. दुर्गंधी अश्वत्थाम्याच्या अंगाला. हे चित्र आहे. पुन्हा एक सांगू तुम्हाला. वस्त्राला हात लावणार ते नालायक, सांगता येईल त्याचं नाव?
10 वर्षाच्या सिनेमातली कोणती साडी होती ती पटकन सांगता येईल. तुमच्या जिबीवर घरं केलीत त्या साड्यानं. याचं नाव माहित नाही तुम्हाला? काय नाव त्याचं? दुःशासन. दुःशासनो भयस्थितम अंबरा भयंती जायो येन सत्वशील पुण्यशिलायाम नरणानां भवन्ति कामिना येन जगदंबा भय व्याप्तिजेनां यतखिल वरधेन शास्त्रयो. द्रौपदी म्हणजे जगदंबा आहे. या देशाची स्त्री म्हणजे सर्वोच्च टोकाची स्त्री आहे. नारी की निंदा मत कर यारो. हा. किंवा विश्वातली सर्वात मोठी जडवड श्रीमंती माझ्या आळंदीतल्या मालकांना, देहूतल्या मालकांना, नामदेवरायांना, नाथबाबांना, सावताबाबांना, शेणा महाराजांना, कबीर महाराजांना, निवृत्तीदादांना, सोपान काकांना, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांना पोटात ठेवणारी भारतातली स्त्री आहे. इतकी पवित्र, इतकी पवित्र, इतकी पवित्र स्त्री. आणि अशा पवित्र स्त्रीच्या वस्त्राला हात लावला. 24 पैकी ते एक नालायक आहे. या 24 लोकांची नाव पाठ घ्यायची नाही. 22 लोकांचे फोटो घरात लावायचे नाही. हो, फोटो लावण्याच्या तर आकलीत नाहीत. हे आमचे वडील गेलेत. आमचे वडील होते आणि बापाच्या फोटोचं तोंड केले पूर्वेकडं. हो, पूर्वेकडं. मृतां दक्षिणाधिपतयुं दक्षिणाधिभूकश्यतो दक्षिणाधिभिमुखश्यते यतं प्रतिमायः आननपुटाभयस्थितो. कर्मकांड सांगते दक्षिणेकडे तोंड करणं असावं. असे काही घरं पाहिले नालायकायचे. या वयातल्या पोराचा वाढदिवस आणि त्याच्या वाढदिवसाचा फोटो घरात तोंड करून लावलाय. आम्हाला वाटलं, मी म्हणलं बापू कसा चहा प्याव, काय लेकरू. आणि ती बाई तिकून आली, ती म्हणली नाही हे अहमदपूरला शिकायला आहे. मी म्हणलं बाई याच्या गळ्यात हार घालाव, घातलेला फोटो घातला. आम्हाला वाटलं गेलं का नाही. मनातली मनात तसं कसं म्हणावं. 3 गरम पाणी टाकलं असतं ना अंगाव, नाही तर गॅसच्या पाईपनं हाणलं असतं आम्हाला. पण आमचं मन म्हणत होतं ना किती नालायकपणा. काय लावा याच्या आकलीत नाही तर ना काही लावा, काही नाही, काही नाही. इतकी अहो ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यातल्या लोकांनी गाफील लोकांचं शास्त्र पाहचत नाही. भंगारायचं बघायचंच नाही. हा, आपलं बघायचं. आपलं आपलं बघा. काय भंगारायचं काही सांगते तो लोक. काही नाही, ह्या कोपऱ्यात हे असं बांधलं असं होतंय. तसं कसं होईल. मी एका घरी पाहिलं, देवघरात फॅन लावला होता. देवघरात फॅन लावला. आम्ही जाताना सुनाच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणलं बाई काऊन रडायली. 2 दिवस झालं मला भाकरच नाही. म्हणजे ओरिजिनल लक्ष्मीला भाकर नाही आणि धातूच्या देवायला फॅन लावला. किती यम हानी या भडव्याला या घरातल्या लोकायला. आणि तरी म्हणते आम्ही 3दा वास्तू शांती केली तरी आम्हाला काही सुखच भेटणं. मी म्हणलं मयासारख्या 10 महाराजाला तू या घरात पुर आणि त्याच्यावर फरची टाकून वरी खिचडी खाय म्हणजे तू बरं होईल. आपण घरात नीट वा. काय हो लोक, ही दार इकून करा, ती खिडकी तिकून करा, ही खिडकी तुम्हाला घातक आहे, हे दररोजा तुमच्या घरात लक्ष्मीच येऊ देईन. अरे कामच करीनच सुंबळेन, कुठून लक्ष्मी येईन. हो. आणि जो शास्त्र सांगायला का तो भीक माग्या. आमच्या पोरायच्या माईनं देवाऱ्यात रुद्राक्ष ठुला. रुद्राक्ष मला आवडतो, माझ्याकडे माळ आहे रुद्राक्षाची, मला आवडतोय. पण देवाऱ्यात रुद्राक्ष ठुला. खाली नागिनीचं पान, त्याच्यावर एक पितळाची वाटी, तांब्याची वाटी, त्याच्यात तांदूळ, तांदळावर रुद्राक्ष, तांदळावर बेल आणि बेलावर रुद्राक्ष. आता ते मला काय माहीत नव्हतं. मी कीर्तनाला निघालो तर मी रोज नमस्कार करत असतो सगळ्या देवांना. बाबांचा फोटो आहे, वडिलांच्या फोटोला नमस्कार. तर मला म्हणले आज डोकं टेकात. मी म्हणलं टेकलं, पुन्हा एकदा टेका. तर म्हणलं कसं काय गं. आज रुद्राक्ष घेतलाय. तर मी म्हणलं बरं तुला कोण द्याला. तुम्हाला काय सांगायचं, दारात एक टेम्पो आलता आणि त्या टेम्पोत एक गाय होती आणि त्या गाईला 6 पाय होते. गाईला 6 पाय येणं म्हणजे पवित्रता आहे का. ही कृती झाली तिच्या शरीरातली. माणसाला नाकच शिल्लक आलं, काहीला बोटच शिल्लक आहेत, काहीचे बोट जुटलेलेच आहेत, काहीच्या बगलात जुटलेले, हात असा वरी व्हायच न. मग हे असे काय सताळे म्हणत असतात काय माणसं. हा, हे सताळे आहेत का. हे व्यंग झालं नो, व्यंग दिव्यांग झालंय. ती गाय दिव्यांग आहे. बाईन त्याने रुद्राक्ष दिला आणि ते म्हणले बाईन तुम्ही महाराजाच्या बायको येता. आणि म्हणलं त्याला कसं काय कळालं. ते म्हणलं असतं ना शेजारीला हे घर कोणाचं आहे, तर ती शेजारी म्हणली असं इथं महाराज राहते.
मी लगेच शेजारने विचारलं तुमच्या इथं, हो बाई ते म्हणले होते हे महाराजाचं घर आहे का, आम्हीच त्याला म्हणले महाराजाचं घर आहे. आणि त्याला काय कळायले, आणि त्याला जर इतकं कळायलं तर ते पासा बाजरे कशाला मागन. तर मी म्हणलं बरं जाऊ दे, त्याला रुद्राक्ष महादेवाचं. या संप्रदायावर भगवान शिवशंकराची कृपा आहे. या संप्रदायाची स्थापना शिवजींनी केली. वारीसुद्धा शिवजींनीच केली. रोज सकाळी वारीसुद्धा शिवजींचीच आहे, भजनसुद्धा शिवजींचीच आहे. मृदंग नावाचं वाद्य आरक्षित केलं शिवजींनी. बऱ्यापैकी पुरावे सापडतील, खूप मोठे पुरावे सापडतील. हो, मग मी नमस्कार केला. तर मी म्हणलं बरं काय म्हणला तो माणूस, वेळ होता थोडासा, ड्रायव्हर गाडी पुसू लागलं. काय म्हणला ते म्हणले, बाई तुम्ही फार नशिबवान आहेत, माझ्याकडं 150 रुद्राक्ष आहेत, पण 2 महिन्यापासून हे रुद्राक्ष देवाच वाटत नव्हता, पण तुम्ही एका महाराजाची बायको आहे त्याच्याकरता तुम्हाला रुद्राक्ष द्याला, आणि हे रुद्राक्ष लक्ष्मी घरी आणतोय. हे रुद्राक्ष लक्ष्मी घरी आणतोय. तर मी म्हणलं तू त्याला दिलं काय, काहीच नाही म्हणले. दादा ज्वारीचं पोतं वरी होतं. मी म्हणलं कुठून आणावं, आणि खालच्या हॉलमध्ये सोयाबीन टाकलेली होती, मी 2 टोपले सोयाबीन दिली त्याला. मी म्हणलं रुद्राक्ष पवित्र आहे, पण याच्या रुद्राक्षानं लक्ष्मी आली नाही, आपली गेली. हो, 4.5 किलोचे टोपले 2 दिले आणि तिनं 9 किलो सोयाबीन दिलं ना. हो, 52 रुपये किलोनं मोजा ना सोयाबीनचे किती पैसे झाले. आणि त्यानं का त्याचं काही घेतलं असेल का, त्यानं ओरिजिनल मसाल्याच्या पुड्या नेल्या, विशिष्ट प्रकारच्या मसाल्याच्या पुड्या नेल्या. त्यानं तिला सांगितलं वेडी आहेस तू, पैसे येणारा रुद्राक्ष आपल्याला द्यायला त्याच्या गोळ्या संपल्यात का. ते सोयाबीन भीक मागायले, पैसे येणारा रुद्राक्ष तुला कसा देईन. मोठी माय इतकी बायको माझी वेडी नाही, तुम्हाला राग येईन म्हणून तिच्यावर घ्यालो, पण सगळं तुमचं सांगायला हे ध्यानात ठेवा. हे तुम्हाला लय नादे हात दाखवायचा. ते म्हणतच असते काय सांगायचं बाई, काय का गल्लीतल्या लोकायला तुमचं मोठेपण आवडत नसतं बरं का बाई, पण ही तुमच्या वेळी विडापिडा जावा याच्याकरता 11 किलो गावरान तुपाचे पैसे द्या बरं का बाई. ह्या पटांगणात ठुलेल्या कापरावानी इगरत्यात. हो हो, आणि इस्त्याजवळ ठुलेल्या लोण्यावानी पगळत्यात. कारण तुमचा दोष नाही ना. त्रेतायुगात सीताई साहेब तर पगळल्या खोट्या महाराजाला. रावण लय खरा महाराज होता का. मग सीताई साहेब पगळल्या तर तुमची काय कथा आहे. भंगिऱ्याला नका पगळ जाऊ. ऐशे कैशे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप. एका राष्ट्रकवीचे राष्ट्रसंत होऊन गेले. बुवा रंगान दिसतो बगळा, याचा पंथच लय आशे वेगळा. देवाच्या नावाखाली मठासाठी पट्टी, जमलेल्या पट्टीवर चाले हातबट्टी. बुवा रंगान दिसतो बगळा, याचा पंथच लय आशे वेगळा. लेकराला स्वप्ने झाली वैदाची दोरी, दारूची शिशियाना लय आहे चोरी. कोंबड्याचा जीव गेला करीची वची, निर्दयी माणसाला कशी आहे की. बुवा रंगान दिसतो बगळा, बुवा रंगान दिसतो बगळा, याचा पंथच लय आशे वेगळा. राष्ट्रसंत दुनियादास महाराज सांगायचे, ह्या अशा बगळ्या फगळ्याच्या नका नादी लाग जाऊ. तुम्हाला नाद जर लागला असेल तर माझ्या समाधीतल्या मालकाचा लागू द्या, इकडे माझ्या देहूच्या मालकाचा लागू द्या. अहो एका नारळात अख्खं जीवन उजळलंय. 400 वर्षापूर्वी दिलेलं नारळ आजही भारतात प्रख्यात आहे. या मालकानं दिलेलं नारळ. काय भंगिऱ्यानं दिलेल्या वस्तूच्या नादी लागतात. बैलाच्या गळ्यात बांधा आणि तुम्हाला शेतीला पावन. त्या साली असा पाऊस झाला सारा हरभरं जळालं. काय भंगिऱ्याने दिलेलं कुठं काय होत असतंय. अहो माझ्या देहूतल्या मालकाने मंजुळा दिल्या, वाळलेल्या मंजुळा खाल्ल्या. रंभा पत्रम जीवा प्रतियम भूदेवश्य जायते. रंभा म्हणजे केळीन, पत्र म्हणजे पान. केळीच्या पानासारखी जीभ पातळ झाली आणि पाणिनीचे सुक्त ब्राह्मण म्हणू लागला कोंडोजी. काय या तुळशीच्या मंजुळातली ताकद आहे. भंगरायचं काय नाही. पुष्करला पांडव आहेत. चला ते मधले 24 लोक सोडून द्या, या इकडं. पांडव आहेत आणि पांडवांपैकी अर्जुनाला पुष्कर नावाच्या तीर्थाची महती सांगितली. आणि ब्रह्मदेव हंसावर बसून जात होते. हंस 9 लोकांचं वाहन आहे बरं कांगणे. त्याच्यात एक ब्रह्मदेवाचं आहे आणि एक त्यांच्या मुलीचं आहे. हंस वाहिनी नमः. सरस्वतीचं सुद्धा वाहन हंस आहे. बाकीचे कोण होते ते घरी गेल्यावर पागुत थोडं घेतलं सगळं सांगायला.
हौसावर जात असताना पांडव बघितले, ब्रह्मदेव खाली आले. महाभारतात पुरावा बघायचा नाही, दुसऱ्या पुराणात बघा. पुन्हा महाभारत खालीवरी पाहताना म्हणताल कशातलेले बाळूला काय उसात गवसलं काय, असं ना काही इचकी जाऊ. तुम्ही पाहत जा आणि तर दुसऱ्याला दगड हानी जावा. दुसरं पुराण बघा, लक्षात येईल तुमच्या. ब्रह्मदेव खाली आले आणि ब्रह्मदेव ज्या वेळेला पांडवांना भेटून निघून जातात त्यावेळेला एका साधूची भेट झाली. पांडवांना ते नाव तसंच ठेवतो, तुम्ही पाठ करा. खपक्या मोबाईलीत भिताडासारखे इचकी जा, त्याच्यात बघा. आणि त्या साधूनं सांगितलं, पार्था पार्था, तुमच्याकडे बघून ब्रह्मदेव रडत 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 गेलाय. कारण या पांडवाईसाठी पंढरपुरातला मालक वेडा झालता. कोपे तरी निवांत साहे, हा ऋषे तरी बुझावीत जाय. नवल पिसं लागलं होतं पांडवाचं, कारण पांडव भजन करीत होते. पहाते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवाशी आठविती की वाळविती. मग या भजन करणाऱ्या मृत्यूलोकातल्या देवाई भक्ताईसाठी द्वारकेचा राणा पांडवा घरी. आणि आपल्याला कोणी विचारित नाही, साधूनच सांगितलं, अर्जुना धर्मा या ब्रह्मदेवाचं बरं हवा असं जर वाटत असेल तर आमचं ऐक म्हणे एकदा ब्रह्मदेवाला, एकदा ऐक म्हण, ऐक 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 ऐक. आणि मग ते नमूद ब्रह्मदेवाला केलं आणि ब्रह्मदेवानं भगवंताचं मुख पाहिलं. आणि त्याच्यानंतर 19व्या दिवशी पुष्कर नावाच्या तीर्थावर, 19व्या दिवशी पुष्कर नावाच्या तीर्थावर ब्रह्मदेवाची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यावेळेला ब्रह्मदेवाने एकच सांगितलं, देवाचं मुख पाहण्याचा उपाय एका संतांकडनं मिळाला. केवढे मोठे अधिकारी संत आहेत, म्हणजे ब्रह्मदेवाला मृत्यूलोकात एकाच ठिकाणी बरं का बापू, पुष्करला अधिष्ठान झालं आणि तिथं पवित्र म्हणून त्याची पूजा केल्या जाते. ती केवळ एका वारकऱ्याची ताकद आहे. म्हणून त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका का पूज्य सकळ लोका विश्वा झाले. ब्रह्मदेवानं जग निर्माण केले पण पूज्य नव्हते, साधूमुळे ब्रह्मदेव पूज्य झाले. याच्याकरता ब्रह्मदेवाला आनंद वाटतो. विठोबार खुमाई, विठोबार खुमाई.